तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण साधा जो ब्लाऊज आहे वनटक्सचा, त्या ब्लाऊजची आकृती कशी काढायची ते पाहतोय. तर ही आकृती तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित ओढून ठेवा. म्हणजे कितीही वर्षाने तुम्ही ती आकृती बघितली की तुम्हाला समजेल की नक्की कशा पद्धतीने मापे वगैरे टाकतात. तर इथं पहा, वरती लिहायचं आहे टायटल साधा ब्लाऊज. आणि आपण शिवण क्लास करताना जशा आकृत्या काढतो, पॅटर्न काढतो, नंतर पेपर कटिंग करतो आणि ब्लाऊज पण कटिंग करतो, त्याच पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपण ह्या क्लासची सुरुवात केलेली आहे. तर इथं पहिल्यांदा एक उभी लाईन ओढून घ्यायची. तर ही आहे आपली उंची. तर उंची किती आहे त्याच्यामध्ये +1 करायचं आहे. तर इथं पाहू शकताय तुम्ही 13.5 इंच उंची आहे, त्याच्यामध्ये 1 प्लस केलं की इथं 14.5 इंच होतं. तर आपण आता पाठीमागच्या भागाची आकृती काढतोय. तर पाठीमागच्या भागाची, पुढच्या भागाची, बाहीची सगळी काही आकृती आपण काढून ठेवायची असते. तर इथं उंची आपण घेतलेली आहे. तर आता आपल्याला शोल्डर मोजून घ्यायचं आहे. तर ब्लाऊजवरती कसा घ्यायचा तेही मी तुम्हाला दाखवलेलं आहे. शोल्डर्स इथं मी 5.5 घेते. 36 छाती असणाऱ्या व्यक्तीसाठीची आपण ही आकृती काढतोय. तर 36 साईजसाठी आपण इथं शोल्डर 5.5 घेतलेला आहे. मुंडंसुद्धा आपण इथं 5.5च घेणार आहोत. म्हणजे शोल्डर आपण किती घेतला आहे तेवढाच आपल्याला मुंडासुद्धा घ्यायचा आहे. तर कधी काय होतं की प्रत्येकाचं बॉडी स्ट्रक्चर वेगळं असतं, त्यामुळे 5.5 मुंडासुद्धा घ्यावा लागतो. तर पहिल्यांदा तुम्ही 5.5 टाकून बघा, त्या व्यक्तीला व्यवस्थित बसला नसेल तर तुम्ही 5.5 करू शकताय. तर इथं वरती आपण 5.5 असं लिहायचं. जी काही मापे आपण टाकतोय ती सगळी मापे आपण इथं लिहून ठेवायची आहेत. आणि मुंडासुद्धा इथं मी 5.5च घेतलेला आहे. तर इथं पहा, छाती 36 आहे, तर त्याचा चौथा भाग आपण काढायचा. तर 36चा चौथा 9 येतो. तर 9 इंचावरती पहिल्यांदा एक टिक करायची. नंतर 2 इंच एक्स्ट्राचं मी इथं घेते मार्जिनसाठी. तुम्ही 1.5 इंच घेतलं तरी चालेल, प्रत्येकाच्या आवडीनुसार असतं ते. तर मी नेहमी 2 इंचच ठेवते. आणि अशी ही लाईन ओढून घ्यायची आहे. तर ही आकृती जर तुम्ही व्यवस्थितपणे अशी ही मार्क करून ठेवली तर ब्लाऊज शिलाई करणं, कटिंग करणं अजिबात अवघड जाणार नाही. कारण जर कटिंग तुम्ही विसरलात तर ही आकृती बघू शकताय, आणि शिलाई विसरला तर तुम्ही व्हिडिओसुद्धा बघू शकताय. तर हे बघा, अशी ही आपली आकृती तयार झालेली आहे. तर इथं मुंडेच्या साईडला आपण इथं अर्धा इंच एक्स्ट्राचा हात घेतोय आणि तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे. तर हे मस्ट आहे हे करायचं. म्हणजे काय होतं की काकेमध्ये फुगा वगैरे येत असेल तर येत नाही. मी तुम्हाला पहिलं म्हटलं तसं प्रत्येकाचं बॉडी स्ट्रक्चर वेगळं असतं, त्यामुळे पहिल्यांदा त्या व्यक्तीसाठी असं ओढून बघा. त्यांना व्यवस्थित ब्लाऊज बसला नसेल तर हे ओढू नका, बसला तर ओढून ठेवा, म्हणजे नंतर नेक्स्ट टाईम करताना. तर वरतीसुद्धा अर्धा इंच आपण शोल्डरमध्ये तिरकं घेतलेलं आहे. ते कशासाठी, तर गळा पडू नये यासाठी. आणि 1.5 इंचावरती पाठीमागचा आपण मुंड्याचा शेप दिलेला आहे. तर इथं लिहायचं 1.5 इंच मी लिहिलेलं आहे. आणि इथं तुम्ही लिहू शकताय अर्धा इंच एक्स्ट्राचा आत घेतलेला आहे मुंड्याच्या साईडमध्ये, ते पण लिहिलेलं आहे. इथंही अर्धा इंच एक्स्ट्राचं घेतलेलं आहे. 2.5 इंचावरती गळा रुंदी मी घेतलेली आहे. तर किती गळा तुम्हाला पाहिजे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला 9 गळा पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं. किती गळा असू द्यात तुमचा, त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. पाठीमागचा टक्स नेहमी 4 इंचावरच घ्यायचा असतो. आणि इथं मी 4 इंचावर आडवा टक्स घेते आणि उभा आपण 5, 4, 4.5पर्यंत घेऊ शकतो. म्हणजे तुमचा गळा किती आहे त्यानुसारच टक्सची उंची ठरते. तर इथं पहा, इथंसुद्धा आपण लिहून ठेवायचं आहे किती घेतलेलं आहे. मी इथं 5 घेतलेलं आहे, तर 5 लिहिलेलं आहे. आणि अर्धा इंच मार्जिन आपल्याला टक्समध्ये घालवायचं आहे. तर टक्समध्ये ते तेवढं आपलं अंतर जाणार आहे. तर जी मापं आहेत ती सगळी व्यवस्थित अशी मापे टाकून ठेवायची. इथं पहा, कंबर आपली 32 आहे, त्याचा चौथा 8 येतो, 8 लिहिलेला आहे. आणि 2 इंच एक्स्ट्रा मी मार्जिनसाठी घेतलेला आहे. छातीचा चौथा 9 घेतलेला आहे, 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर आता परफेक्ट तुम्हाला समजलं असेल की कशी आकृती काढायची आहे आणि कसं पेपर कटिंग करायचं आणि कसं ब्लाऊजवरती कटिंग करायचं. सिम्पल फॉर्म्युला आहे फ्रेंड्स. तर अशी ना अशी आकृती तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढून ठेवा. व्यवस्थित नावे वगैरे लिहा. तुम्हाला जर समजत नसेल तर तुमच्या भाषेमध्ये त्याची नावं लिहा. म्हणजे 1.5 इंच असं नंबरमध्ये तुम्हाला कळत नसेल तर 1.5 इंच असं अक्षरामध्ये सुद्धा तुम्ही लिहून ठेवू शकताय. तर आता अशी ही आपली आकृती तयार झाली आहे. मी हे पुसलं आणि आता आपण पुढचा भाग बघूया.
तर पुढच्या भागासाठी सुद्धा आपण काय करायचं असतं, मागची जी बाजू असते तीच पुढच्या बाजूवरती छापून आपण ती पुढची बाजू कट करत असतो. तर इथं 6.5 म्हणजे 6 गळा आहे तर 6.5 घेतला आहे आणि शोल्डर 5.5च आहे, पाठीमागचं आहे तसंच घ्यायचं आहे. उंचीमध्ये इथं पहा 13.5 प्लस 1.5 इंच घेतलेला आहे, म्हणजे 15 झालेला आहे. पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागामध्ये अर्धा इंच उंची आपण एक्स्ट्राची घेत असतो, तर इथं मी अर्धा इंच उंची एक्स्ट्राची घेतलेली आहे आणि असा हा त्याचा शेप तयार झालेला आहे. इथं मुंड्याच्या साईडला सुद्धा अर्धा इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे आणि आपण मुंड्याचा शेप 1 इंचावरून घेतो आहे. जो पुढचा शेप आहे तो 1 इंच आणि पाठीमागचा शेप आहे तो 1.5 इंच. तर जो आपला मुंड्याचा भाग आहे त्याचा मध्य काढायचा आणि तिथूनच शेप द्यायला सुरुवात करायची आहे. शोल्डरमध्ये सुद्धा अर्धा इंच आपण एक्स्ट्राची लाईन ओढलेली आहे आणि इथं सगळं काही नोट करून ठेवायचं, अर्धा इंच. आणि इथं पहा, इथं सुद्धा मी लिहिते अर्धा इंच असं, म्हणजे आता तुम्हाला समजेल, बट काही वर्षांनी दिवसांनी हे लक्षात राहत नाही. छातीचा चौथा 9 आणि 2 आपण मार्जिनसाठी घेतलेलं, कमरेचा चौथा 8 येतो आणि 2 इथं पण एक्स्ट्राचं घेतलेलं आहे. तर इथं 4 इंचावरती मी टक्सचं माप घेते. तुम्ही 3.5 ते 4 इंचापर्यंत घेऊ शकता. तर इथं 1 इंच आपण टक्ससाठी एक्स्ट्राचं घ्यायचं आहे आणि असा हा आपला पुढचा जो शेप आहे तो व्यवस्थित बनण्यासाठी आपण इथे 1 इंच अंतर घ्यायचं आणि वरचा जो टक्स आहे तो तुम्ही 3.5 इंच 2.5 इंचवर घेऊ शकता किंवा वरून 10.5 इंच मोजून बघायचं करेक्ट मध्यावरून आणि त्या ठिकाणी टिक करून तिथपर्यंत आपला टक्स तयार करायचा आहे. तर असं हे आपण पुढचं कट करून घेतो आहे आणि हे जे अंतर आपण 1 इंच घेतलेलं आहे ते शिलाईमध्ये घालवायचं आहे. तर ह्या टक्सची उंची आपण 4 इंच घेतलेली आहे, 3.5 4 वरच्या ह्याच्यानुसार तुमची उंची ठरेल आणि ब्लाऊजची किती उंची आहे त्यानुसार सुद्धा ठरते, कारण की वरून 10.5 ज्या ठिकाणी येतो आहे त्या ठिकाणी आपण टिक करायचं आणि खालचं अंतर कितीही असू द्यात ते घ्यायचं आहे. इथं आपण एक्स्ट्राचं 2 इंच घेतो आहे. हे बघा, जे टक्स आपण घेतलेले आहेत त्यासाठी एक्स्ट्राचं 2 इंच इथं वाढवून घेतलेलं आहे कापड. तर आता तुम्हाला समजलं असेल. आणि इथं अर्धा इंच आपण एक्स्ट्राचं घेतलेलं, त्या ठिकाणी फक्त अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे आणि नंतर जो साईडचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर इथं मी लाईन ओढलेला आहे, तो भाग आपण कट करून घ्यायचा आहे. तर असं हे पुढच्या बाजूचं स्ट्रक्चर तयार होतं आहे. तर सेम आकृती आहे, सेम अशाच पद्धतीने तुम्ही पेपर कटिंग करा, ब्लाऊज कटिंग करा, परफेक्ट ब्लाऊज बसेल. तर हे परफेक्ट मेजरमेंट आहे फ्रेंड्स. तर ह्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज कट केला तर व्यवस्थित तो बसणार म्हणजे बसणारच. हा ब्लाऊज सविस्तरपणे कसा कट करायचा, व्यवस्थित एक पार्ट कसा शिलाई करायचा, ते सगळं काही मी पूर्वी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. व्हिडिओज तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा, स्टेप बाय स्टेप आपण सगळं काही बघितलेलं आहे. तर ब्लाऊजची कटिंग झाली, स्टिचिंग झाली आणि आता आकृतीसुद्धा झाली आणि पुढच्या भागामध्ये आपण 4 टक्स ब्लाऊज कसा कट करायचा ते बघणार आहोत. पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.